अनुराधा फ्रीजमधून भाजी बाहेर काढत होती तेव्हाच तिला जोरात चक्कर आली. तिने फ्रीजला पकडून थोडा वेळ डोळे बंद करून घेतले. आज सकाळपासून तिला थोडी थोडी चक्कर येतच होती आणि तिची तब्येत ही काही ठीक नव्हती. तिने विचार केला होता की दुपारचे जेवण झाले की थोडा वेळ आराम करेन, मग तब्येत ठीक होईल. म्हणून ती पटापट जेवण बनवू लागली. जेवण तयार झाल्यानंतर ती जेवली आणि आपल्या रूममध्ये जाऊन आराम करू लागली. तिला खूपच झोप येत होती, त्यामुळे ती पटकन झोपी गेली. मात्र संध्याकाळी जेव्हा ती झोपून उठली तेव्हा तिला चक्कर येत नव्हती. पण माहीत नाही का तिचे मन थोडे जड झाल्यासारखे वाटत होते. अनुराधाचा नवरा अजय ऑफिसच्या कामासाठी शहराबाहेर गेला होता. आता घरात फक्त तिचे सासू सासरे होते. तिचे लग्न होऊन आता 7 महिने झाले होते. या 7 महिन्यात पहिल्यांदाच तिचा नवरा तिच्यापासून एवढ्या दिवसांसाठी दूर गेला होता. गेल्या 4 दिवसापासून तिला काहीच चांगले वाटत नव्हते. तसे तर ती एका स्कूलमध्ये शिकवण्यासाठी जात होती, पण तिथे स्कूलला सुद्धा 3 दिवसाची सुट्टी होती. त्यामुळे ती घरीच होती. घरातील कामे सुद्धा लवकर आटपायची. मग इतर वेळ ती खूपच बोर होऊन जायची. ती तिच्या नवऱ्याला अजयला खूपच मिस करत होती. तो सुद्धा तिकडे एकटाच होता. ऑफिसच्या काही महत्त्वाच्या कामासाठी तो गेला होता, त्यामुळे ती तिच्या नवऱ्याला सुद्धा परेशान करू शकत नव्हती. परंतु तिला मनोमन असे वाटत होते की अजयने त्याचे काम लवकरात लवकर पूर्ण करून परत यावे. संध्याकाळी ती चहा आणि नाश्त्याची तयारी करू लागली तेव्हा तिची सासूसुद्धा स्वयंपाकघरात येऊन तिची मदत करू लागली. तेवढ्यात दरवाजाची बेल वाजली. तिच्या सासूने पटकन जाऊन दरवाजा उघडला तर समोरच सासूबाईंची ताई दामिनीताई उभी होती. दामिनीताईंना पाहताच त्या पटकन पुढे गेल्या आणि त्यांना मिठी मारली. त्यांची दामिनीताई त्याच शहरात राहत होती. तशा तर त्या अधूनमधून आपल्या बहिणीच्या घरी येत जात असायच्या. तसेही दामिनीताईच्या घरची परिस्थिती काही चांगली नव्हती. त्यांची सून आणि मुलगा नेहमीच त्यांच्याबरोबर वाद घालत असायचे. जेव्हा केव्हा त्यांच्या घरी जास्त वादविवाद होत असत तेव्हा त्या नेहमीच वसुंधराकडे राहण्यासाठी निघून येत असत. दामिनीताईंचा उतरलेला चेहरा पाहून वसुंधराई समजून गेल्या होत्या की आजसुद्धा यांच्या घरामध्ये काहीतरी घडले आहे. थोड्या वेळात अनुराधा आपल्या मावस सासूजवळ गेली आणि त्यांना नमस्कार केला. तेव्हा तिच्या मावस सासूने तिच्याकडे लक्षच दिले नाही. त्या तशाही खूप परेशानच होत्या. त्यामुळे अनुराधाने वाईट वाटून घेतले नाही आणि ती पुन्हा स्वयंपाकघरामध्ये चहा आणि नाश्ता आणण्यासाठी निघून गेली. इकडे वसुंधराताईची बहीण दामिनीताई त्यांच्याजवळ सून आणि मुलाच्या वाईट गोष्टी सांगण्यात व्यस्त झाल्या होत्या. त्यांना 2 मुले होती आणि त्या दोघांचेही लग्न झाले होते. पहिल्या मुलाचे लग्न झाल्यानंतर त्यांच्या घरामध्ये थोडा तणाव राहू लागला होता. पण जेव्हा छोटी सून घरात आली तेव्हापासून तर घरात खूपच तणाव निर्माण झाला होता. कारण घरातील वाद वाढले होते. जर घरातील मुख्य व्यक्तीच योग्य नसेल तर सर्व कुटुंब बिखरण्यासाठी वेळ लागत नाही आणि त्याला कोणीही थांबू शकत नाही. घरामध्ये जेव्हा छोट्या मोठ्या गोष्टी होत्या तेव्हा तीच आपल्या दोन्ही सुनांना आपापसात झुंजवत होती. कारण तिला असे वाटत होते की घरावर आपलाच राज असावा. परंतु अशा परिस्थितीत अशी झाली होती की दोन्ही सुना एकमेकांसोबत राहण्यासाठी तयार नव्हत्या. त्यामुळे त्यांनी आपल्या सासूच्या स्वभावामध्ये खोट दाखवण्यास सुरुवात केली होती. त्यामुळे त्या आता सासूबरोबर सुद्धा राहायला तयार नव्हत्या. म्हणून घराच्या वाटणीसाठी आता घरामध्ये रोज वादविवाद चालू झाले होते. त्या वादाला कंटाळून त्या परिस्थितीपासून वाचण्यासाठी दामिनीताई आपल्या बहिणीच्या घरी पळून आल्या होत्या. त्या आपल्या सुना आणि मुलांच्या वाईट गोष्टी चढवून रवून सांगत होत्या. तेव्हा वसुंधराताई विचार करत होत्या की का परिस्थितीचा थोडा वेळ आराम करून विचार केला तर यामध्ये कोणता तरी मधला मार्ग काढता येऊ शकतो. त्यामुळे वसुंधराताईंनी आपल्या मोठ्या ताईला खूप समजावण्याचा प्रयत्न केला. परंतु त्या जे सांगत होत्या ते त्यांच्या ताईच्या कानापर्यंत पोचतच नव्हते. त्या तर घरात आपलीच हुकूमत कशी चालेल याचाच विचार करत होत्या. त्यांना आपली सत्ता यापुढे काहीच दिसत नव्हते. आपल्या सुना आणि मुलांसमोर काही गोष्टींसाठी कमीपणा घेण्यात त्यांना लाज वाटत होती. मग थोड्याच वेळाने अनुराधा चहा आणि नाश्ता घेऊन आली होती. तर हळूहळू तिची तब्येत अजूनच जास्त खराब होत चालली होती. तरीही ती पटकन स्वयंपाकघरामध्ये गेली आणि तिने रात्रीचे जेवण बनवण्यास सुरुवात केली. आता तिला वाटू लागले होते की रात्रीचे जेवण झाल्यानंतर औषधे घ्यावी लागतील, कारण तिचे अंग थोडे थोडे तापू लागले होते. थोड्याच वेळामध्ये जेवण बनवून तयार झाले. सर्व लोक डायनिंग टेबलवर येऊन बसले. तेव्हाच दरवाजाची बेल वाजली. अनुराधाने जाऊन दरवाजा उघडला तर समोर दामिनीताईंचा मोठा मुलगा आणि त्यांची सून उभी होती. त्या लोकांना पाहून अनुराधा हैराण झाली होती. ते लोक घरामध्ये आले. त्यांनी घरात आल्यावर आपल्या मावशीला वसुंधराताईंना नमस्कार केला. वसुंधराताईंनी त्यांना आशीर्वाद दिला. पण दामिनीताईंकडे तर ते लोक पाहत सुद्धा नव्हते. तेव्हा दामिनीताई रागातच म्हणाल्या, तुम्ही लोक इथे सुद्धा माझा पिच्छा सोडणार नाहीत का?
तुम्ही इथे कशासाठी आला आहात? तेव्हा त्यांचा मुलगा म्हणाला, आई तू अशा प्रकारे नाराज होऊन घर सोडून आले आहेस. आम्ही केलेला फोनसुद्धा उचलत नाहीस. जेव्हा मी मावशीला फोन केला तेव्हा मावशी मला म्हणाली, तू इथे आहेस. हे बघ, अशा छोट्या छोट्या गोष्टींवरून घर सोडून येणे चांगले नाही. तू इथे येऊन नक्कीच आमच्याविषयी वाईट साईट सांगितले असशील. पण आम्ही लोक एवढे वाईट नाही आहोत. घरातील गोष्टी इकडे तिकडे सांगण्याऐवजी घरात शांतपणे बसून बोलली असतीस तर त्या गोष्टींवर सुद्धा काहीतरी मार्ग निघाला असता. त्यावर दामिनीताई म्हणाल्या, तुम्ही लोक इथे मला ज्ञानाच्या गोष्टी शिकवण्याचा प्रयत्न करू नका. गुपचूप इथून निघून जा. जेव्हा माझे डोके शांत होईल तेव्हा मी स्वतः आपल्या घरी येऊन ते घर तुम्हा लोकांचे नाही, माझे आहे. त्यामुळे माझ्याच घरात येण्यासाठी तुमच्यासारख्या लोकांना विचारण्याची गरज नाही. तेव्हा तिचा मुलगा आणि सून हैराण झाले होते की त्यांची आई कोणती गोष्ट कुठे घेऊन जात होती. आता हे लोक जेवणाच्या वेळेवर आले होते. त्यामुळे वसुंधराताईंनी त्या लोकांना सुद्धा जेवणासाठी थांबवून घेतले. पण अनुराधाने तर एवढे जास्त जेवण बनवले नव्हते. सर्वांचे जेवण होता होता रात्रीचे 10 वाजले होते. तिला सुद्धा भूक लागली होती. त्यात तिची तब्येत अजून खालावली होती. रात्रीचे 10:30 वाजले तेव्हा दामिनी ताईचा मुलगा आणि त्यांची सून निघून गेले. तेव्हा अनुराधा स्वयंपाकघरात जेवणासाठी आली. जेव्हा तिने स्वयंपाकघरात जाऊन पाहिले तर तिच्यासाठी जेवणच शिल्लक राहिले नव्हते. चपातीसुद्धा संपल्या होत्या. भाजीसुद्धा थोडी शिल्लक राहिली होती. तेव्हा ती विचार करू लागले की आता काय करायचे. दामिनीताई स्वयंपाकघरात पाणी घेण्यासाठी आल्या. त्यांनी अनुराधाला स्वयंपाकघरात पाहिले आणि त्या म्हणाल्या, अगं सूनबाई, तू इथे काय करत आहेस एवढ्या रात्री? तेव्हा अनुराधा म्हणाली, मावशी मी अजून जेवली नाही. सर्व रिकामी भांडी पाहून दामिनीताई समजून गेल्या होत्या. तेव्हा त्या म्हणाल्या, अच्छा जेवण शिल्लक राहिले नाही का? ते अचानक नालायक माझी सून आणि मुलगा आले ना, तेच सर्व जेवण जेवून गेले. चल काही हरकत नाही, जेवणच संपले आहे ना, मग काय झाले. सूनबाई तू पोहे आणि साखर खा. पोहे पाण्यामध्ये भिजव आणि त्यामध्ये साखर घाल. रात्रीच्या वेळेला हलके खाल्लेस तर काही वजन कमी होणार नाही. घरातील सुनेला काहीही खाऊन पोट भरता यायला हवे. हे ऐकून अनुराधाच्या डोळ्यांमध्ये पाणी आले. तिला भुकेने चक्कर येत होती. तेवढ्यातच अनुराधाची सासू कडक आवाजात म्हणाली, ताई तुझे जेवण झाले आहे ना, तू तुझ्या रूममध्ये जाऊन आराम कर. माझी सून काय खाणार काय खाणार नाही याचा विचार तुला करण्याची गरज नाही. तू तुझ्या घरामध्ये तुझ्या सुनांना कशी ठेवतेस आम्हा सर्वांना माहीत आहे. आज तुझ्या घरामध्ये अशी परिस्थिती उत्पन्न झाली आहे की तुझी दोन्ही मुले घराच्या हिश्श्यासाठी भांडत आहेत आणि तुझ्या दोन्ही सुनांना तुझ्याजवळ राहायचे नाही. असे असताना तू माझ्या घरामध्ये तुझे ज्ञान पाझरण्याचा प्रयत्न करू नकोस की आम्ही आमच्या सुनेला कसे ठेवायला हवे किंवा आमच्या सुनेने कसे राहायला हवे. असे म्हणत वसुंधराताईंनी आपल्या ताईसमोर हात. तेव्हा त्यांची ताई शांत झाली आणि वाईट तोंड करून आपल्या रूममध्ये निघून गेली. दामिनी ताई आपल्या रूममध्ये निघून गेल्यानंतर वसुंधराताई म्हणाल्या, अनुराधा तू थोडा वेळ थांब, मी तुझ्यासाठी पटकन जेवण बनवून आणते. त्यावर अनुराधा म्हणाली, आई मला थोडे बरं वाटत नाही, नाहीतर मी स्वतःच काहीतरी बनवून घेतले असते. मी माझ्या सासू असून सुद्धा माझ्यासाठी जेवण बनवणार. तेव्हा तिची सासू तिच्या डोक्यावर हात फिरवत म्हणाली, मग काय झाले? तुझी तब्येत खराब असताना सुद्धा तू सर्वांसाठी जेवण बनवलेस. मला तर ही गोष्ट माहीतच नव्हती. नाहीतर संध्याकाळी मी तुला जेवण बनवून दिले नसते. नाहीतर संध्याकाळचे जेवण मी बनवले असते. तुझ्यासाठी जेवण कमी पडले आहे. या घरच्या भुकेल्या अन्नपूर्णेचे पोट भरणे ही सुद्धा माझी जबाबदारी आहे ना. त्याच जागी माझी मुलगी असती तर आणि मुलगा उपाशी असता तर मी काय त्यांच्यासाठी जेवण बनवले नसते. आपल्या सासूबाईचे हे बोलणे ऐकून अनुराधाच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. अनुराधाच्या डोळ्यात पाणी पाहताच तिची सासू म्हणाली, जा तू तुझ्या रूममध्ये जाऊन थोडा वेळ आराम कर. जेवण बनवून तयार होईल मग मी तुझ्यासाठी जेवण घेऊन येईल. अनुराधाला तसे उभे राहून चक्कर येत होती म्हणून ती आपल्या रूममध्ये जाऊन बेडवर आराम करू लागली. थोड्या वेळापूर्वी आपला नवरा जवळ नाही म्हणून उदास होती. अजयशिवाय तिथे तिची काळजी घेणारे कोणीही नाही असेच तिला वाटत होते. पण आता तिचे मन मात्र प्रफुल्लित झाले होते. अर्ध्या तासानंतर तिची सासू तिच्यासाठी गरमागरम पराठे आणि पनीरची भुर्जी घेऊन आली आणि म्हणाली, सूनबाई घाईघाईमध्ये एवढेच बनवू शकली, एवढे खाऊन घे आणि मग औषधे घेऊन आराम कर. एवढे म्हणून ती आपल्या सुनेच्या बाजूला बसली. अनुराधाने मोठ्या आनंदाने आपल्या सासूच्या हातून जेवणाचं ताट घेतलं आणि जेवण करू लागली. थोड्याच वेळामध्ये अनुराधाने जेवण
झाले तेव्हा लगेच तिच्या सासूबाईंनी तिच्या हातातून ताट घेतले आणि तिला पिण्यासाठी पाणी दिले. तिला जागची उठूनसुद्धा दिली नाही. मग लगेच त्यांनी हळदीवाले दूध तिच्यासाठी आणले. नंतर औषधे तिच्या हातात दिली. त्यानंतर अनुराधाने औषधे घेतली आणि झोपी गेली. दुसऱ्या दिवशी सकाळी अनुराधा जेव्हा उठली तेव्हा तिला ताप नव्हता आणि ती खूपच खुश दिसत होती. आज ती मोठ्या आनंदाने स्वयंपाकघरात जाऊन कामे करू लागली होती. आज तिचे मन खूपच जास्त प्रसन्न झाले होते, कारण तिच्या सासूने प्रेम तिने पाहिले होते. तेव्हा ती विचार करत होती की लोक म्हणतात की सासू कधीही आई बनू शकत नाही, परंतु अनुराधाचे म्हणणे असे होते की सासूला कधी आई बनण्याची गरज नाही. ती आपल्या सुनेसाठी सासू बनूनच आनंद, प्रेम सर्व काही भरभरून देऊ शकते. नाते कोणतेही असू द्यात, फक्त फरक एवढाच आहे की प्रत्येक माणसाने समोरच्या माणसाला बद्दल प्रेम देणे, याचा आदर त्याला देण्याची गरज असते. कोणत्याही नात्यांमध्ये गोडवा निर्माण होण्यासाठी वेळ लागत नाही. मित्र आणि मैत्रिणींनो, तुम्हाला जर ही गोष्ट आवडली असेल तर गोष्टीला लाईक करा, शेअर करा आणि गोष्ट कशी वाटली हे आम्हाला कमेंट्स करून नक्की कळवा. अशाच नवनवीन गोष्टी ऐकण्यासाठी तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर मात्र सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.